घरात साप निघाला आणि सर्वात पहिल्यांदा बबडीनं पाहिलं. तर विषय असा झाला की कॉलेजला रोज आपण जात नसल्यामुळे शेताकडे जोरात काम लागत आहे. आज रानामध्ये पाणी पण लावायचं होतं आणि भरपूर काही काम करायचे होते. सर्वात आधी पळाट्या उचलून घ्यावं म्हटलं, कारण आपल्याला या रानामध्ये 2 दिवसामध्ये शेंग नसता जुंजाळ पेरायचा आहे. माझं इकडे काम हुजोक तर पप्पाने सगळं स्प्रिंकलर आणि पाईप जोडून घेतले. आईने ओम्यापाशी डब्बा डायरेक्ट वाट लावून दिली, त्याच्यामुळे शेताकडे जी जेवण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. दिवसाची लाईट असल्यामुळे पाणी चालू होतं का चेक करून घ्यावं म्हटलं, पण मोटर काय चालू होतच नव्हती. पाणी काय चालू होत नसल्यामुळे निघाव म्हटलं घराकडे, कारण आपल्या दिवसाचं काम झालं. शेजारच्या घरची बबडी म्हणत होती मला तिने काहीतरी पाहिलं होतं. लक्ष देऊन बघितल्यावर समजलं की टोपल्याखाली साप आहे, ते पण पालीला पकडून. मी आतापर्यंत सापाला कधीच नाही मारलं, त्याच्यामुळे ह्या बी सापाला मारायचं नाही ठरलं. सापाला रेस्क्यू करण्यासाठी हाताला दस्ती गुंडाळली, त्याला कुठतरी सोडण्यासाठी हाताने पकडलं. मी प्रोफेशनल सर्प मित्र नाही आहे, मी किती सेफ पद्धतीने सापाला हातात घेतलं हे मला याची जाणीव आहे. याच सापाला कुठतरी सेफ सोडण्यासाठी आपल्या शेताकडल्या साईडकडे निघालो, कारण शेताकडल्या जंगलात सोडलं ना तो पुन्हा वापस येणार पण नाही आणि तो त्याच्या रिअल ठिकाणी राहील. आणि हा, असं काही सापाला पकडायचं ट्राय करू नका. असं काही केल्यास तुमचा जीव धोक्यात पण जाऊ शकतो. चांगलं ठिकाण बघून सापाला सेफली सोडून दिलं. जसं सोडलं खाली तसं झटकीपट झाडीमध्ये गेला.